मनोज आराम करण्यासाठी त्याच्या पलंगावरती पाठ टेकून बसतो. मनोजला त्याच्या आजीचे बोलणे आठवत होते, जी की आता ह्या जगात नव्हती. ती सतत म्हणत असायची की सांज झाली की आपल्या घरामध्ये उजेड केला पाहिजे, नाहीतर सांज झाल्यावरती घरात अंधार असला की एखादी वाईट शक्ती घरामध्ये अंधाराचा आडोसा घेऊन घरामध्ये येते आणि एका घराच्या कोपऱ्यामध्ये बसून ती तिथेच राहते. मनोज एक पत्रकार म्हणून काम करत होता आणि त्याचं काम विशेष म्हणजे झालेल्या घटनांचा आढावा घेऊन त्याला बातमी करायची होती. मनोज खुर्ची घेऊन टायपिंग मशीनजवळ बसला आणि उद्या पेपरमध्ये देण्यासाठी जी बातमी त्याला लिहायची होती ती लिहू लागला. गिरीश आणि सुधाचं नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी ते घराजवळच्याच बागेमध्ये गेले होते. जेव्हा ते